आपल्या घरातील लहान मुलांना खूप आवडणारी ही आईस्क्रीम. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण चॉकलेटची आईस्क्रीम बनवूया. चला तर चॉकलेटची आईस्क्रीम बनवायची कशी, त्यासाठी कोणतं आपण साहित्य घ्यायचं ते पाहून घेऊया. चॉकलेट आईस्क्रीम बनवून घेण्यासाठी मी सर्वप्रथम जाड बुडाचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यात मी 1 कप एवढं जाड म्हणजे म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे. त्यात मी पाव कप पिठी साखर, पाव कप दूध पावडर आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉर मात्र आपण पॅकेटवालंच घ्यायचं आहे, सुट्टं कॉर्नफ्लॉर वापरायचं नाही. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. दूध पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरून घेऊ शकता. आता हे मिक्स झाल्यानंतर याच्या गुठळ्या सगळ्या फोडून झाल्यानंतर आपण हे गॅसवर ठेवायचं आहे. लो फ्लेमवर आपल्याला हे जाडसर होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. परंतु कंटिन्यूस आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे, नाहीतर कॉर्नफ्लॉर आणि इतर गोष्टी खाली बुडाला चिकटतील आणि त्या करपतील. आता ते जाडसर झालेलं आहे, मी ते खाली उतरवून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे ही अशा प्रकारची चॉकलेट्स आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारची चॉकलेट्स वापरून घेऊ शकता. आता डबल बॉयलरच्या पद्धतीने आपण ही चॉकलेट्स मेल्ट करून घेणार आहोत. अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही मेल्ट करून घ्यायची आहेत. ही पहा या पद्धतीने. आता तुम्हाला जर अशी रेडीमेड चॉकलेट वापरायची नसेल तर डार्क कंपाऊंड चॉकलेट्स मिळतात, त्याच्यातलं सुद्धा तुम्ही चॉकलेट वापरून घेऊ शकता. तर इथे थोडंसं पातळ होत चाललेलं आहे. आता मी गॅस फ्लेम बंद करून घेत आहे आणि या गरम उकळत्या पाण्यावरच हे मी बाऊल ठेवून देत आहे. आता ते मी बाजूला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी 1 कप एवढं व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे आणि आता व्हिपिंग मशीनच्या साहाय्याने आपण हे बीट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की मी हे आईस्क्रीम छान असं बीट करून घेतलेलं आहे. आता त्यात मगाशी आपण दुधाचं जे मिक्सचर बनवून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे आणि पाव कप एवढं कंडेन्स्ड मिल्क घालून घ्यायचं आहे. आता कंडेन्स्ड मिल्कचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तसंही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तोही व्हिडिओ तुम्हाला मी देऊ शकते, कारण हे जे मी कंडेन्स्ड मिल्क वापरते ते माझं होममेडच कंडेन्स्ड मिल्क आहे. मी बाजारातून विकत कंडेन्स्ड मिल्क आणत नाही. आता कंडेन्स्ड मिल्कसुद्धा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यातलं अर्धं व्हिपिंग क्रीम मी काढून ठेवलेलं आहे, कारण मला दुसऱ्या फ्लेवरचं आईस्क्रीम बनवून घ्यायचं आहे. आणि त्यात उरलेल्या मिश्रणामध्ये मी चॉकलेट टाकून तेही बीट करून घेतलेलं आहे. आता हे चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे. आता हे अजून मस्त आणि छान अगदी चवेला सुंदर बनवून घेण्यासाठी यात काय करायचं, आपण 2 टेबलस्पून चॉको चिप्स घालून घ्यायचे आहेत. चॉको चिप्स घातल्यानंतर आपण ते चॉको चिप्स एकदम मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मी 2 टेबलस्पून इथे चॉको चिप्स घातलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. आणि त्यानंतर मी ते मिक्ससुद्धा करून घेत आहे. तुम्हाला चॉको चिप्स घालून घ्यायचे नसतील आणि तुमच्याकडे समजा कंपाऊंड चॉकलेट असेल तर ते तुम्ही ग्रेट करून घालू शकता. आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी 7 ते 8 तास मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. तर याचं झाकण लावायचं आहे. झाकण लावण्या अगोदर मी थोडेसे चॉको चिप्स हे असे गार्निश करून घेत आहे. आता मी झाकण लावून हे फ्रीझरला 7 ते 8 तास होईपर्यंत फ्रीझरला ठेवत आहे. 8 तासानंतर मी इथे उघडून पाहिलेलं आहे. आपली आईस्क्रीम मस्त सेट झालेली आहे. आता ही आपण सर्व करून घेऊया. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर आईस्क्रीम तयार झालेली आहे. एकदम सॉफ्ट आणि खायला एकदम सुंदर.
अशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे. आपल्या घरातील मुलं तर आपल्यावर एकदम खुशच होतील, कारण त्यांना चॉकलेट म्हटलं म्हणजे त्यांना ती वेडी होतात आणि चॉकलेट आईस्क्रीम म्हटलं म्हणजे ते अजूनच आपल्यावर खुश होतील. तर ही आईस्क्रीम रेडी झालेली आहे. आता ही आपण स्कूपरच्या मदतीने 2 बाउलमध्ये, छोट्या छोट्या बाउलमध्ये ही आईस्क्रीम काढून घेतलेली आहे आणि यावरसुद्धा आपण हे चॉको चिप्स घालून ही सर्व करून घेऊ शकतो. अगदी थोडे चॉको चिप्स मी यावर घालत आहे आणि हे मी सर्व करून घेत आहे. आता तुमच्याकडे चॉको चिप्स नसतील तर इथेही तुम्ही कंपाऊंड चॉकलेट थोडंसं ग्रेट करून ते तुम्ही गार्निश करून आपल्या मुलांना ही आईस्क्रीम खायला देऊ शकता. उन्हाळ्यात आईस्क्रीम म्हटलं म्हणजे अगदी थंडावा देणारी अशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे. ह्या जर आईस्क्रीमचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मात्र कमेंट करताना तुम्हाला अजून कोणत्या फ्लेवरची आईस्क्रीम खायची असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट लिहा. सबस्क्राईब करा, माझ्या या व्हिडिओला किंवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका आईस्क्रीमच्या व्हिडिओत. तोपर्यंत